मोठी बातमी समोर येते। जेईईतल्या स्कॉलर्सची आयआयटी कडे पाठ आहे। परदेशी विद्यापीठ संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांनी पसंती दिली आहे। अव्वल आलेल्या 339 विद्यार्थ्यांबाबत ही माहिती उघड झाली आहे। देशातल्या 23 पैकी 20 आयआयटींना विद्यार्थ्यांनी थेट नकार दिल्याची माहिती समोर येते। त्यामुळे अव्वल आलेल्या विद्यार्थ्यांनी आता आयआयटींना नकार दिल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। तर जेईईतल्या स्कॉलर्सनी आयआयटींकडे पाठ फिरवलेली आहे। तर परदेशी विद्यापीठ आणि संशोधन संस्थांना विद्यार्थ्यांनी पसंती दिल्याचं दिसून येत आहे। तर जेईईतले गुणवान आयटीआय कडे का पाठ करताय यावर एक नजर टाकूयात। नवीन आयआयटी शिकणाऱ्यांना प्लेसमेंटची अडचण येते। नव्या आयआयटींमध्ये प्लेसमेंटसाठी कंपन्याही कमी येतात। नव्या आयआयटींमध्ये येणाऱ्या कंपन्या वेतनही कमी देतात। मोठ्या आयआयटींमध्ये आंतरराष्ट्रीय प्रस्ताव येतात। संशोधन स्टार्टअपमध्ये चांगल्या संधी मिळतात। लहान आयआयटींमध्ये स्टार्टअप निधी मिळवण्यातही अडचणी येतात।